मित्रांनो नमस्कार. मला तुमचा पण आवाज ऐकू द्या. नमस्कार. नमस्कार. असं वाटतं जान आहे तिच्या क्लबमध्ये. इट इज रिअली आवर ऑनर टू हॅव बीन ब्लेस्ड बाय युअर प्रेझन्स. मी थोडीशी भाषांची सांगड इंग्रजी हिंदी, कारण की कमलानी मला हिंदी शिकवलेली आहे, ती हिंदी भाषी आहे आणि शाळेत शिक्षण माझं मराठीत झालेलं. परंतु शाळा सुटली आणि मराठीची कास तुटली आणि मग प्रघात इंग्रजीचा. कमीत कमी 42 देश आम्ही फिरून आलो, शिकून आलो आणि म्हणून सहन करावं लागेल. थोडंसं इंग्रजी, थोडंसं हिंदी, थोडंसं मराठी. हे लेक्चर नाही आहे, एक विचार मंथन आहे आणि हेच माझं काम आहे की कसं आम्ही दोघं कुठेही जाऊ तर लोकांना विचार करायला प्रवृत्त करू, पण तिकडंच नाही सोडायचं. म्हणजे इंटलेक्च्युअल स्टिम्युलेशनचा जो असर असतो, प्रभाव असतो, तो अतिशय थोडा असतो, लोक विसरून जातात. परंतु जर त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या इमोशनलला आपण टच करू शकत असू तर त्याचा प्रभाव होण्याची एक शक्यता आहे. आणि म्हणून जी कहाणी सरांनी सांगितली, जोशी सरांनी, की जेव्हा मिसेस इंदिरा गांधींनी आम्हाला विचारलं की या गावात तुम्ही वेगळं काय केलं, said, Madam, please ask the same question to my village friends because I'm equally curious to know their answer. तो मैंने विचार ये बताओ कि आप इन लोगों ने अलग क्या किया यहाँ, क्योंकि जब गवर्नमेंट कोई ऐसा प्रोजेक्ट करता है तो एक तो उनको कुछ दिखता नहीं वहाँ हुआ है. आपने तो गांव की सफाई करी है, गांव में संडास लेकर आया है, गांव में बैंक लेकर आई है. स्टेट बैंक ऑफ इंडियाची पहिली रुरल ब्रांच माळीवाडा नावाच्या गावात आजही मौजूद आहे आणि अवॉर्ड विनिंग ब्रांच आहे. म्हणजे इतका परिणाम लोकांवर झालेला होता की वी विल रिपे ऑल द लोन्स. तर त्यांनी एका माझ्या शेतकरी मित्राला विचारलं, असं दूर उभा होता तो, आप बताइए, आप जो टोपी वाले हैं ना, की इन लोगों ने अलग क्या किया. आता लीडरची जी पहचान असते, त्यांनाही भूक नव्हती त्यांची उत्तरं ऐकायची. परंतु ती उत्तरं सर्व मिनिस्टर झाले होते. रफिक झकरिया औरंगाबादचे पालकमंत्री, सर्व टॉप ब्युरोक्रॅट्स, डी साठेजी मुंबईहून आले होते, त्यांनी ऐकावं, ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. आणि म्हणून जेव्हा त्यांनी विचारलं की आप बताइए कि इन लोगों ने क्या किया अलग, बोले मैडम देखिए ये लोग आए और हमसे पूछा कि हमारे क्या सपने हैं, हमारी क्या अड़चने हैं. इन्होंने कुछ बताया नहीं है, इन्होंने भाषणबाजी नहीं करी हमारे साथ. इन्होंने पूछा, हमको विचार करने के लिए उन्होंने प्रवृत्त किया, तो हमने बताया हमारे गांव में बिजली नहीं है, पानी नहीं है, वगैरह वगैरह वगैरह. तो फिर इन लोगों ने कुछ ऐसा प्लान बनाया, एक आराखड़ा बनाया और हम लोगों की टीम बनाई. तो फिर हम लोग कोई बैंक के लिए मांगने के लिए गए, हम इलेक्ट्रिसिटी मांगने के लिए गए. तो ये सब हमने किया है मैडम. एकदम अचंभित. एक दूसरा प्रश्न त्यांनी विचारला, वेळ कमी होता. अब ये लोग तो चले जाएंगे अमेरिका, इनके लिए तो एक प्रयोगशाला थी, फिर आपका क्या होगा. त्यांनी जो प्रश्न विचारला आहे होता तो सस्टेनेबिलिटीचा होता, की आपण जे काही काम कुठेही करतो ते सस्टेन होत आहे का, लोकल लीडरशिप ते आपल्या हातात घेत आहेत का, त्यांचं नशीब की आपल्यावर डिपेंड राहतात. ही शिकवणूक आम्हाला, या शिकवणीची जाणीव झाली. फिर आपका क्या होगा, चले जाएंगे. त्यांचं उत्तर जे आजही माझ्या कानात गुंजतंय, मैडम देखिए ये लोग हमारे साथ रहकर हमारी आत्मा में जो सांस फूंक कर जा रहे हैं, जिसका आप सिर्फ एक अंकुर देख रही हैं आज, वो अंकुर को हम बढ़ाएंगे, उसको पानी डालेंगे, खाद डालेंगे. आप कभी भी आइए गाँव, देखिए मैडम, इतक्या प्रसन्न, इतक्या स्टक झाले त्या की ही स्ट्रॅटेजी आहे की आपण माणसांच्या इमोशनलमध्ये एक डिपॉझिट केलेलं आहे. इमोशनल इंटेलिजन्स आपण जेव्हा थोडंसं ऐकूया, त्याच्यात एक शब्द तुम्हाला ऐकायला मिळेल की मेक डिपॉझिट्स इन द इमोशनल बँक अकाउंट ऑफ पीपल अँड देन सी द रिझल्ट्स. डोंट गिव्ह अप मिडवे अँड आस्क युअरसेल्फ, इज युअर इमोशनल बँक अकाउंट आयदर इन the midst of couples, your children, your customers, most of you are business people, your patients, most of you are doctors,
is that enough? Do they feel that doctor has made a huge deposit in my mind, in my being, and medicines are secondary? So that's the challenge, and that's what I think we've been kind of exploring wherever we go, be it students, be it villagers, be it corporate giants and things like that. So that in a nutshell is our attempt, but our approach is different, our processes are different. We will not do any lecture bazi as such. We'll make you think, and the first thing that we'd like to experiment with is a short film. ये हिंदी में है और आप देखिए, आपको बोलना है, आपका क्या मनोगत है, इससे सीखने को हम लोगों को क्या मिलता है, क्या ये संबोध कर रही है, छोटी सी फिल्म है 1.5 मिनट की. सर आपके लिए उस पार कार का इंतजार किया है. चल चल ओके, आपके विचार. क्या संदेश मिलता है आपको मुझे? कोणी बोलायचं, कुठल्याही भाषेत. बोला मॅडम. प्रॉब्लेम सामाजिक कोणताही असला तर कोणीतरी दुसरं करेल याची वाट बघत बसायचं नाही, स्वतः सुरुवात करायची. सर आणखी सर बोलू ना, बसूनच. दिस इज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. Resilience of the people. Resilience. अच्छा.
एका व्यक्तीच्या कडून काही मोठं काम होऊ शकत नाही. सगळ्यांनी एकत्र मिळून जोर लावल्यासच ते शक्य होतं. स्वतःपासून. Children are the best motivators. Very good. Mindset is important. Very good. लोग एप्रिशिएट करे या ना करे, हमें जो करना है जिससे समाज का भला होगा जी। हम करते जाएंगे. क्या बात है. अगर हम आगे चलते रहे तो कारवा बढ़ता जाएगा. बहुत खूब, बहुत खूब. और जिसके लिए कोई उम्र जिम्मेवार नहीं है. यहाँ देखा एक छोटा बच्चा पहला कदम उठाता है और क्या संकेत देता है कि बड़े बड़े लोग भी आए, रुके नहीं वो. तो यही एक चैलेंज मुझ पर, आप पर रहा दिख रहा है. आप बहुत काम कर रहे हैं. मैंने थोड़ी सी मुलाकात में सुना कि बहुत कुछ सोशल काम कर रहे हैं आप लोग, और ये ज़रूरी भी है कि अपना वक्त निकाल के अपनी आमदनी को बाजू करके देखें, हम ज़रा दूसरों के लिए भी सोचें. क्योंकि हमारा ये सोचना है कि आज की तारीख में भारत जिस स्थान पर आकर खडा आहे, ज्याला मराठीत आपण उंबरठा म्हणतो, मला वाटतं असा काळ भारताने बघितलेला नाही आहे. चॅलेंजेस आहेत, बाजूला पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, वगैरे वगैरे. ही वस्तुस्थिती आहेच आहे. सैनिक लढत आहेत बिचारे आपले. बिचारा शब्द त्यांच्याकडे आता कोणी वापरूही नाही असं मला वाटतं. शूरवीर आहेत ते. पण अशी फिल्म किंवा असे प्रसंग याच्यासाठी पुन्हा जमलेलो आहोत विचार मंथनासाठी, आपल्याला हेच प्रवृत्त करतात विचारायला की मी काय करतोय, दुसरा करतोय नाही करत. संस्कृतीने आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा आपलं एक बोट दुसरीकडे जातं, तो का नाही करत, तो असा तो तसा, गव्हर्नमेंटचं काम आहे नाही, त्यांनी केलं पाहिजे ना. 4 बोटं तुम्हाला मला विचारतात त्याच्यात तू काय करतोस, तू काय करतेस. आणि हाच एक चॅलेंज आहे. And the person who takes that challenge and works on it can easily be called a leader, but not an ordinary leader. A leader who is emotionally intelligent. He knows, she knows exactly how to use their intelligence. We'll dwell on it, but I want to make the mood slightly lighter. And we'll play a bit of a game. I like the word that somebody used over there, the young lady, mindset. Mindset's भाषांतर काय मराठीत? मानसिकता. आणखी काय शब्द आहेत का माइंडसेटला? वृत्ती, ॲटिट्यूड. काय ते? मनाची ॲटिट्यूड. आणि सर्व सुरुवात होत असते आपल्यात जो सूत्रसंचालन आहे. ब्रेक. थोडंसं सायकॉलॉजीमध्ये माझं अध्ययन झालेलं आहे आणि आजपर्यंत मी विद्यार्थीच आहे सायकॉलॉजीचा. तर त्याने हे प्रमाणित करून दिलेलं आहे की ज्याला आपण मेंदू म्हणतो, हार्ट म्हणतो, ह्याच्यात काय साम्यता आहे थोडं आपण बघूया. पण 1-2 छोटेसे खेळून आपण बघूया आपला ॲटिट्यूड, आपली मानसिकता, आपली विचारधारा बदलू शकते का आणि कशी बदलते किंवा बदलत नाही एका चित्राद्वारे. ही आमची काही साधनं आहेत ज्या मार्फत आम्ही जे काही आम्हाला सांगायचं आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. एक चित्र आहे, बघा, बारकाईने बघा. आणि मी हे बंद करणार आहे चित्र. पण तुम्हाला सर्वांना शक्यतो सांगायचं आहे की तुम्हाला काय दिसतंय ह्याच्यामध्ये. क्या दिख रहा है आपको? व्हाट आर यू सीइंग इज द क्वेश्चन आई एम आस्किंग यू. एनीबडी, फ्लोर इज ओपन. आणि थांबू नका की तो उत्तर देईल, ती उत्तर देईल. सर, अरे वा, कोणती ट्री म्हणाले? लीफलेस ट्री. ओके, व्हेरी गुड. म्हणजे इकडं की तिकडं? हाच चान्स आहे, बोलून घ्या. दाढीवालाच दिसतोय. अच्छा, बघा, आणखी बोला ना, जरा ऐकू द्या मला तुमचे विचार. काय ते? कॅक्टस. वा वा वा. ओके, 2 माणसं आहेत. ऐकलं. आणखी इतरांना बोलतं करतोय मी फक्त.
काय म्हणतात, बदक दिसलो तुम्हाला? वा वा, क्या बात आहे. सुरेख. आणखी नागोबा पण दिसतोय. ओके. ह्या सर्व उत्तरांमध्ये कुठलं तुम्हाला असं वाटतं एक कौतुकास्पद असावं, कुतूहलात्मक असावं असं कुठलं उत्तर तुम्ही ऐकलं सध्या? ह्या सर्व उत्तर. मुलगा. अच्छा. चेहरे कोण म्हणाल? तुम्ही म्हणाल होतं ना मॅडम? या. आता आपण ह्यांचं ऐकून घेऊ आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू. 2 शब्द आहेत पण फार महत्वाचे आहेत आणि इमोशनल इंटेलिजन्स मध्ये ह्या 2 शब्दांना फार महत्व दिलेलं आहे. यू लिसन टू अंडरस्टँड अँड देन कम्युनिकेट. तर अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण कानाने ऐकतो पण हृदयाने, ज्याला हृदय म्हणतो आपण, अंतःकरणाने आपण समजून घेतो. ओके मॅडम, टेक द माईक. नाव यू हॅव टू सो एक्सप्लेन that everybody will agree with you. Make that attempt. हे घ्या माईक घ्या आता. थोडंसं ऐकून घ्या, पहिल्यांदा ऐकून घ्या. माईकवरच सांगायचं. हा, तुम्हाला ते जे दिसले ना, तुम्ही म्हणतात की इकडे 2 चेहरे दिसले तर तुम्हाला असंच उत्तर आहे का तुमचं? आता अशा उभ्या राहा तुम्ही की तुमची पाठ ऑडियन्सकडे नकोय. तिकडे जा. ओके सर, मला याच्यात 2 चेहरे आता हे तुमचे आणि विद्यार्थी. मी तुम्हाला थोडं मागे व्हा म्हणता ना. माझ्या दृष्टिकोनातून या चित्राचं दिसतंय सगळ्यांना. आता माझ्या दृष्टिकोनातून या चित्राचं विश्लेषण असं आहे की वरचा जो चेहरा आहे तो वडील किंवा एल्डरली पर्सन आहे. हा वरचा चेहरा, हा वरचा चेहरा आहे, हा खालचा चेहरा आहे. तर वरचा चेहरा हा एखाद्या एल्डरली पर्सनचा आहे आणि खालचा चेहरा हा एखाद्या मुलाचा किंवा इनोसंट व्यक्तीचा आहे. म्हणजे ते पिता पुत्र सुद्धा असू शकतात, वडील आणि मुलगा सुद्धा असू शकतात. आणि वडील त्याला रागावलेले आहेत, त्याच्यातल्या भावनाही मला थोड्याशा दिसत आहेत त्या. आणि खालचा जो चेहरा आहे थोडासा घाबरलेला, भेदरलेला किंवा फारसा मनस्थितीत नाही ऐकण्याच्या असा दिसतोय मला साधारणतः. आणि ते जे झाड आहे मधलं, ते झाड त्यांच्यातल्या संबंधाचं प्रतीक आहे. आपण अभिनंदन करूया. आता मॅडमनी सांगितल्यानंतर इमानदारीने किती लोकांना 2 चेहरे दिसत नाहीत? हात वरती करा. दिसत नाही. हे सर्व इमानदार. परंतु वस्तुस्थिती ही आहे. सर कुठे चाललात आपण? तुम्हाला खुर्ची हवी का दुसरी बसायला? चेहरा पाहायला आले. कोणाचा? पुरुषाचा की. आता हे बघा, शिकायला काय मिळतं आपल्या कुठल्याही कम्युनिकेशन मध्ये? आपल्याला वाटतं आपण कम्युनिकेट करत आहोत, अलंकृत भाषा आहे वगैरे वगैरे वगैरे. परंतु किती लोकांना ते कळलं नाही की तिकडे 2 चेहरे आहेत, नाही का? बरं, आता आणखी कोणीतरी या आणि त्यांना असं समजावून सांगा की तुम्ही अतिशय त्यांच्या जणू काय हृदयस्पर्शी भाषण द्या, वक्तव्य द्या. कोण सांगू इच्छित? 2 चेहरे तुम्हाला दाखवायचे. आणि मुळात ह्या चित्रामध्ये झाड तुमच्या दिशाभुलीसाठी ठेवलेलं आहे. खरं पाहिलं असता तिकडे 2 चेहरे आहेत. आणि इतिहास हा आहे की हे चित्र मला एका ब्लू कॉलर्ड वर्करनी दिलं, वोल्टसच्या, ज्यांनी 3 करोड रुपयाचं नुकसान वाचवलं कंपनीचं. का? सर, माझं लोक ऐकतच नाही, समजून घेत नाही. मला माहित आहे कुठं प्रॉब्लेम आहे आमच्या नवीन एअर कंडिशनर मध्ये. तर म्हणे ह्या चित्राद्वारे आपण ह्यांना समजावून सांगू की किती मोठा फरक असतो लोकांच्या सामाजिकतेमध्ये. सामंजस्य नसतात लोक, ऐकून ग्रहण करण्याची शक्ती नसते. बरं, आता कोण घेईल हा चान्स? आणि 2 चेहरे तुम्हाला दाखवायचे बस. सर, आता प्रेसिडेंट साहेबच आहेत, तुम्हाला त्यांचं ऐकावं लागेल कदाचित. अगदी मागे वळायचं, मागे 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 मागे. हा रजनीताईंनी
जो वयस्कर व्यक्तीचा चेहरा म्हणून दर्शवला होता, त्याचं हे कपाळ आहे, हे डोळे आहेत, हे नाक आहे, हे ओठ आहे, वरचा ओठ, आणि हे खालचा ओठ असू शकतो किंवा दाढी असू शकते, पण असं टोकदार काहीतरी दाढी, पांढऱ्या दाढीसारखं आहे. आता किती जणांना पटलं हे? आता पटलं सगळ्यांना. अजूनही कोणाला पटलं नाहीये का? वेगळ्या अँगलनी पाहायचा प्रयत्न करा, म्हणजे कदाचित स्पष्ट दिसेल. हा, अँगल बदलून थोडस कपाळ, भुवई, डोळा, नाक, हा नाक, हे असं नाक आहे, त्याच्यानंतर ओठ आहे, हा वरचा ओठ आहे, आणि खालचा ओठ किंवा त्याने असं स्मित हास्य केलंय असं आपण म्हणू शकतो, रागावलाय, काही असो. आणि ही दाढी किंवा इथे मध्ये काहीतरी घुसलेलं आहे, त्याच्यामुळे हा दाढी असायची शक्यता आहे. ही त्याची मान आहे. आता नंतर आपण पुढच्या दुसऱ्या चेहऱ्याकडे वळूया. जरा मागच्या लोकांना बघू द्या, तुम्ही त्यांच्या दृष्टी आडत आहेत. नाही, आता हलवू नका तो, त्यांची ती अरेंजमेंट राहू द्या त्याची. हा, आता ही खालची व्यक्ती, तिचे हे केस आहेत, हे कपाळ आहे, ही भुवई आहे, हे डोळे आहे, हे नाक आहे, आणि हे तोंड आहे, ही हनुवटी आहे, ही मान आहे. आता ही कदाचित स्त्री पण असू शकते, स्त्री आणि पुरुषही असू शकतात, किंवा मग वयस्कर व्यक्ती आणि लहान वयाची व्यक्ती असं पण असू शकतं. धन्यवाद. इकडे दिसत नाही ह्यांना. मॅडम बघून घ्या, कोण आहेत आपले नाराज पेशंट कोण आहे ते बघून घेऊ आपण. यांना आतापर्यंत आपलं प्रिस्क्रिप्शन ऐकून पण घेत जा थोडं. गंमत जम्मत आहे, पण ही वस्तुस्थिती असू शकते. आता काही पेशंट्स असतात, आपण त्यांना प्रिस्क्रिप्शन देतो, हे करतो ते करतो, आपल्याला वाटतं त्याला कळलंय, पण काही कळत नाही. उदाहरणार्थ हे आहे, तुम्हाला दिसले नाही चेहरे, बघा. मी सांगू? हा, असं सांगायचं की ते म्हणते येस. अगदी पहिल्यांदा मला लगेच दिसले होते, कारण त्याच्यातल्या काळ्या रंगाकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू नका, पांढऱ्या रंगाचे आकार बघा. दिसतात? पांढरे आकारच पहा. बॉडी लँग्वेज पण स्टडी करण्यासारखा विषय आहे. आता ह्यांनी तुम्हाला खुश करायला हो म्हटलंय, पण प्रामाणिकपणे अनुभवी माणसाला वाटतंय की ह्यांना काही दिसलं नाही. ही ओळख असली पाहिजे. पण गंभीर भाऊ, काळा रंग जरा इग्नोर करा, पांढरा पहा, दिसेल. हा, मी कबूल. पांढऱ्या रंगात तुम्ही शेप पहा. हॅलो मॅडम, जे सांगतायत ते आपण ऐकून आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यांचं त्यांचं वक्तव्य फार चांगलं आहे. कुठे दाढी बिडी नाही, गाडी फक्त ह्याचीच आहे, ती पण पांढरी. पण मॅडम इतका सुंदर देत आहेत संदेश. कॉन्फिडन्स झाली नाही, आणि कलाकार पण आहे. व्हेरी गुड. किती सुंदर त्यांनी संकेत दिलेला आहे की आता तुम्ही काळ्या बाजूकडे बघू नका. झाड जे आहे ते दिशाभूल करण्याचं, पांढरी बाजू अर्थात हॅव अ पॉझिटिव्ह माइंडसेट, हा मोठा संदेश आहे. तर पुन्हा एकदा अटेंड करा. हे तुमचे पेशंट आहेत, नाराज आहेत, पण ते म्हणाले ना दिसलं म्हणून. आता दिसलं. आता खात्री करण्यासाठी आपण ह्यांना बोलावू. यस आणि आता तुम्ही माईक घ्या हातात आणि हात फिरू शकता तुम्ही त्या चेहऱ्यावर. आता स्क्रीनच आहे. या भुवया आहेत, हे डोळे आहेत का? डोळे म्हणजे दोन असतात नाही? हा, पण तो साईडने साईड डोळा आहे ना? डोळा आहे ना? डोळा आहे. डोळा सांगा. व्हेरी स्पेसिफिक. हा नाकाचा भाग आहे. शाबास. आणि हे तोंड आहे. बरोबर. आता त्या स्त्रीकडे जा. तुमचे मिसेस आहेत का इकडं? मग तुम्ही त्या झुल्फेवर, गालावर हात लावू शकता. आम्ही नाही सांगणार घरी काय केलं तुम्ही. कुठे ती स्त्री? दुसरं कुठे व्यक्ती
दुसरी व्यक्ती लांब उभा राहा. आता हे येतात कमीत कमी यांचं ऐकून हा वरचा जो भाग सांगितलं आहे बघा. ही इज युअर केस स्टडी. त्यांना तो दिसलेला आहे. सेकंड आता सेकंड दिसलाय ना. बरं मामा हे बघा, हे जे आहेत ना ते वरचे व्यक्ती आहेत आणि ह्या ज्या आहेत ना या खालच्या व्यक्ती आहेत. हे त्यांचं कपाळ आहे, हे डोळे, हे नाक, हे डोळा, हे नाक, हे चिन्हनवटी आहे. आणि हे कदाचित केस आहेत. ते मला पण आधी स्त्री वाटली होती, पण नंतर मला असं वाटलं की ते इमोशन्स पण दाखवत आहेत. मी आधी इमोशन्स पाहिले नव्हते, पण ते रागीट आणि प्रेमळ हा पण एक इमोशन असू शकतो. वेळेचा अभाव आहे म्हणून हे बघा, हे ते स्त्रीचे केस आहे मामा. आणि हा त्या स्त्रीचा गाल पूर्ण ते चार्ज घेत आहेत मधला. वर बघताय. येस का नक्की वर बघताय. प्रामाणिकपणे सर्वांना दोन चेहरे दिसत आहेत का? आत्ता दिसत आहेत. ह्यालाच म्हणतात माइंड सेट शिफ्ट. थँक्यू. त्यांना टाळी वाजून अभिनंदन केलं. आणि ह्या इमोशनल इंटेलिजन्स इन ॲप्लिकेशनच्या पहिल्या पायऱ्या त्यांना नाही दिसलं का? इकडे लक्ष देऊ. काय म्हणता? सगळ्यांना दिसलं तर आम्हाला दिसलं. दिसतंय? बरं, दुसरा खेळ खेळून बघायचा आहे. अरे बापरे, इतक्या लवकर? अरे बापरे, इतक्या लवकर तुमचा माइंडसेट चेंज झाला. दिसतच ऍक्च्युली, पण तो दिसतं तसं नसतं. हॅलो, असं पाहिजे का? किती लोकांना बेडूक दिसतोय? दिसला पण अजून काय सरडाही वाटतो. सरडा पण वाटला. अरे सरडा नाही, बेडूकच आहे. हा एक माइंडसेटचा फार मोठा प्रॉब्लेम आहे, चॅलेंज आहे. म्हणजे मेरे मुर्गी की एक ही टांग, तुम बराबर हो ही नहीं सकते, आदमी हो तो क्या हो गया, मैं औरत हूँ वगैरे वगैरे जे होतात ना भांडणं मिया बीवीमध्ये, त्याच्या पाठीमागे हा रूट कॉज असतो. आपण तिकडंच अटकलेलं असतो. माझंच म्हणणं बरोबर आहे, तू कोण आहे सांगणारी आणि सांगणारा? हे आपल्याला माइंडसेट चेंज करायचं आहे. मी फक्त खेळ खेळणार आहे, बेडूक नाही आहे, आणखी जी प्राण्यांची नावं दिली ती नाही आहे. काय असावं मग? मी क्लू देतो वेळेचा अभाव म्हणून. एक छोटासा, एक मोठा प्राणी. आवाज नाही येते. नाही ऐकलं? मोठा प्राणी आहे, नाही ऐकलं? मोठा प्राणी आहे. तेच म्हणतो. ओके, काय असावा? हॅलो, या आपसात बोलू नका. काय म्हटलं? काय विचारलं? एक मोठा प्राणी आहे. नाही नाही, माझ्या बरोबर बोला, आपसात नका बोलू, नाही तर दिशाभूल होईल तुमच्या नेबरकडनं. नाही, प्रयत्न स्तुत्य आहे पण उत्तर चूक आहे. नाही, इकडे या, मॅडमच्या शेजारी या. नाही, अजिबात दिसत नाही. आम्हाला असं करावं लागतं.
मी क्लू दिलेला आहे, क्लू. मोठा प्राणी. प्राणी मोठा आहे. हा, असं बरं. माइंडसेट चेंज इतक्या सोप्याने होत नसतो. सवया इतक्या लवकर बदलत नाही, परंतु सवया बदलायला किंवा मानसिकता बदलायला वेळ लागत नाही, प्रयत्न लागतो. हे मंत्र घेऊन जायचं आपल्याला, प्रयत्न करायचा आहे. मी सांगितलेलं आहे तिकडे मोठा प्राणी आहे. तर आता जर तुम्ही तो बघण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा तो माइंडसेट शिफ्ट झालेला तुम्हाला जाणवेल. नाही 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 नाही, पण तुम्ही प्रयत्न करत आहात हे स्तुत्य आहे. नाही, टोकडा नाही. मोठा प्राणी, मोठा ससा नाहीये, मोठा प्राणी नाही. नाही. आणखी सोपं करतो क्लू देऊन, वेळेचा अभाव आहे म्हणून. त्या प्राण्याचा चेहरा आहे, फेस ऑफ एन एनिमल. नाही. मोठा 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 प्राणी, मोठा प्राणी नाही. कुठला? हो, नाही. पाण्यात जाऊ शकतो तो, पण पाण्यात राहत नाही तो. नाही, आपसात बोलू नका, तुम्ही स्वतः विचार करा आणि उत्तर चूक असेल याची भीती ठेवू नका. बरं, वेळेचा अभाव आहे म्हणून हे चित्र घोड्याच्या चेहऱ्याचं आहे. आता प्रयत्न करा तुम्ही, घोड्याचा चेहरा दिसतो का तुम्हाला? आणि कोणाला दिसतो हात वरती करा आणि त्यांनी पुढे येऊन दाखवावं. दिसला? या. आता तुम्हाला हात त्याच्यावर फिरून दाखवावं लागेल कुठे डोळा आहे, कुठे नाक आहे. आता ह्यांचं तुम्ही ऐकून घ्या आणि समजून घ्या प्लीज. इमोशनल इंटेलिजन्स रिक्वायर्स फॉर अस टू बी व्हेरी गुड लिस्नर्स, टू एम्पथाइज, ज्याला आपण म्हणतो ना, एकमेकाच्या पोटात शिरून ऐकून तरी घ्या, समजून तरी घ्या. अग्री करणं नाही आहे त्याची परिभाषा. ऐकून घ्या, समजून घ्या. कोण जाणे माइंडसेट चेंज होईल. तुम्ही एक काम करता का? इकडनं येऊन टेबलच्या मागे जातो. मॅडम इकडनं जा, मी तुम्हाला माहिती देतो. आपण हा चेहरा असा टिल्टेड आहे, हॉरिझॉन्टल आहे. जर तुम्ही वर्टिकल करून बघितला तर तुम्हाला तो असा हॉरिझॉन्टल घोडा दिसेल. हा आपल्याला वर्टिकल करून बघायचा आहे. जर आपण आता हे डोळे, हे नाक आहे आणि हे मेन आहे घोडाचं. हे डोळे, हा डोळा आहे, राईट. डोळा, हे नाक आणि हे त्याचं मेन आहे. हा, आणि हा ऍक्च्युली हॉरिझॉन्टल पिक्चर आहे म्हणून कन्फ्युजन होतंय. ते वर्टिकल केलं तर दिसतोय डोळा, आणि घोड्याचा फक्त चेहरा आहे. इन्व्हर्टेड घोडा आहे तो.
केला तो मोबाईल मध्ये दिसतोय इन्व्हर्टर. हा बरोबर म्हणजे आम्हाला ऐकतं ते आम्ही विचार करणार नाही. आमच्या व्यवसायासाठी आम्ही एक्सपर्ट्सकडे जातो आणि हा माइंडसेट चेंज करण्याचे प्रकार काय असू शकतात चित्रामार्फत हेच काम आजच्या तारखेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू लागलेलं आहे आणि तो अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. कोणाचे काही प्रश्न आहेत का? मी चेंज करतोय का प्लीज? मी दाखवतो कधी कधी आणि मग घोड्यावरच ते अडकले असतात. घोडाच आहे मग मी खेळतो त्यांच्या बरोबर आणि मग मी त्यांना सांगतो की छोटा प्राणी आहे आणि मग त्रास सुरू. छोटा प्राणी म्हणजे कुठं असावा? मग तो बेडूक जसं मॅडमने दाखवला तो दाखवण्यात येतो. तर ह्याला प्रोसेस म्हणतात. हाऊ टू हेल्प पीपल चेंज देअर माइंडसेट. आडवा करून बनायचं बेडूक आहे असं ना. ओके. दरम्यान माइंडसेट चेंजवर हा छोटासा अभ्यास छान आहे. आवडला? ओके. आता आपण थोडंसं मोठ्या एक वेगळ्या विषयाकडे बोलूया. काय ते? पण जो मुख्य संदेश जो आहे जो आम्ही आज देऊ इच्छितो सर्वांना तुम्हाला मला एका प्रार्थनेमार्फत कोणीतरी कधीतरी हा डिक्लेअर केला होता. When I was a young man, I wanted to change the world. रक्त अगदी खावलेलं असतं. I found it was difficult to change the world, so I tried to change the nation. When I found I couldn't change the nation, I began to focus on my town. I couldn't change the town. And as an older person, I tried to change my family. Now as an old man, I realize the only thing I can change is myself. And suddenly realized that if long ago I had changed myself, I could have made an impact on my family. My family and I could have made an impact on our town. Their impact could have changed the nation. And I could indeed have changed the world. And I think that's the challenge that you and I, despite our age, despite our gender, have to embody that. I am the change. I will not complain. I'll have no negativity. I'll not see the tree. I will see the two faces. I will see the brighter side of life of any person and get rid of all my cribbing, complaining, any negative attitude. त्याची एक सुंदर कहाणी ही खरं पाहिलं असता अमेरिकन इंडियन्सनी दिलेली आहे जगाला. त्याची कधी तुम्ही ती व्हिडिओ बघा. एक तरुण येतोय आजोबाकडं आणि म्हणतोय आजोबा मी काय करतोय तुम्ही फोटो नका घेऊ. मी सर्व हे मटेरियल जोशींना पाठवतो आणि मग त्यांच्याकडे ॲड्रेसेस आहेत. वाचून घ्या, मनन करा, प्रॅक्टिस करा, मुलांना फॅमिलीला पेशंट्सना दाखवा. आय बी व्हेरी हॅपी टू डू दॅट. ओके. म्हणजे तुमचं पूर्ण लक्ष इकडं राहील म्हणून. आता काय सांगत होतो मी विसरलो. कुठं होता तो? कुठल्या देशात? अमेरिकन इंडियन. तो म्हणतो आजोबा कधी कधी माझ्या मनात फार सुंदर विचार येतात पण मग कधी कधी मला चांगले विचार येत नाही. राग येतो, चिडचिड करतो, नाराज होतो. काय कारण आहे ह्याचं? म्हणे हे बघ बेटा तुझ्या मनात दोन लांडगे आहेत. एक लांडगा चांगला आहे, तो सकारात्मक आहे,
तो तुला प्रेरणा देतो, तो तुला प्रोत्साहन देतो, तू असं कर, असं चांगलं कर, चांगला शिक वगैरे. पण जो दुसरा लांडगा आहे तो बदमाश आहे. तो म्हणतो तुझ्याकडे होणार नाही, काय वय तुझं, नको करू, वेड्यात काढतोय तो. सर्व प्रकारचे निगेटिव्ह सिग्नल्स त्याला देत असतो. आणि ही जे द्वंद्व आहे ह्याच्यामुळे तुला स्ट्रेस होतो, ह्याच्यामुळे तुला नाराजगी येते, ह्याच्यामुळे तू बेचैन होत असतोस. तो म्हणतो आजोबा मग कुठला लांडगा विजयी होतो? आजोबाचं म्हणणं उत्तर, ज्या लांडग्याला तू भोजन देशील तोच. तर जर तुम्ही आणि मी आपल्या आपसात निगेटिव्ह संदेश, निगेटिव्ह लँग्वेज, ह्याची टीका त्याची टीका करत असू, we will be branded by the expert as emotionally unintelligent people. And today's charge, today's topic that we have chosen is how can we continue to be the emotionally intelligent leaders in our own capacity? What do we so have in our traits, in our behavior that will make us stand apart? आता ह्या आधारावर छोटासा PowerPointच्या आधारे अभ्यास. पण दरम्यान कोणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज हात वरती करा आणि मी प्रयत्न करून त्याची उत्तरं तुम्हाला देईन. माझ्याकडे बरेचसे खेळ आहेत पण आपल्याला थोडासा वेळ काढावा लागेल त्याच्यासाठी. दरम्यान कोणाचे काही प्रश्न आहेत का? माझा प्रश्न असा आहे सर की IQ जसा जन्मापासूनच निश्चित असतो, म्हणजे आपण म्हणतो की जन्मताच अमुक मुलगा आहे तो हुशार आहे, अमुक मुलगा थोडा मंद आहे, तसा EQ हा जन्मताच असतो की तो नंतर डेव्हलप होतो आणि आपण तो प्रयासाने वाढवू शकतो का? IQ माझ्यामध्ये प्रयासाने वाढवता येत नाही माझ्या माहितीप्रमाणे, परंतु EQच्या बाबतीत कसं आहे? ओके, व्हेरी गुड प्रश्न. आपल्याला जे इंटेलिजन्स आहेत ना त्याच्यावरच हा आता अभ्यास आहे आणि PowerPoint आहे. 7, 8, 9 प्रकारचे इंटेलिजन्स आईच्या कोखातनं बाहेर आल्यापासनं आहेत. हे आपल्याला दैवी शक्ती म्हणा किंवा निसर्गाने दिलेले आहेत. चुकतं कुठं आहे जगाचं की आपण IQवर जोर देतो आहे. शिक्षण प्रणालीमध्ये तुम्ही IQ बघा, IQ टेस्ट बघा, मुलगा हुशार झालाच पाहिजे, 100% आलेच पाहिजे, IQ. आता जे शास्त्रज्ञ जगाच्या पाठीवर आलेले आहेत, उभे आहेत, ते म्हणतात की आता IQ सोडून द्या हे वेळ. IQ नॅचरली आपल्यात असतोच असतो. 21 वयाच्या वर्षापर्यंत तो आपण वाढवू शकतो. मग त्याच्या टेस्ट करा, पुस्तकं द्या वगैरे वगैरे. 21 वर्षानंतर त्या मुलाचा मुलीचा IQ वाढत नाही. पण जे इतर इंटेलिजन्सेस आहेत आणि त्यातल्या त्यात इमोशनल इंटेलिजन्स हा एक असा इंटेलिजन्स आहे, आपल्या मेंदूचा असा एक भाग आहे जो डेव्हलपेबल आहे. तो कधीही डिजनरेट होत नाही. IQ आणि तर होण्याची शक्यता असते, ते सेल्स जे असतात. तुम्ही डॉक्टर्स माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहात. पण EQ सेल्स हे डिजनरेट होत नाहीत, उलट ते वाढतच जातात जर आपण प्रयत्न केला. आणि म्हणून आपण कधी कधी काही कहाण्या ऐकतो. आज मला कोणीतरी 101 वयाच्या वर्षाचा पुरुष इतकं सुंदर गाणं गातोय, त्यांनी ते ठरवलेलं आहे. आजकाल अशी यूट्यूब आपल्याला बघायला मिळतात. वय म्हातारा आहे, वयस्क आहेत, पण काहीच्या काही कमालीची कर्तबगारी करून दाखवत आहेत. आणि हे प्रमाणित झालेलं आहे अशा उदाहरणामार्फत की EQ नेव्हर स्टॉप्स degenerating. It continuously regenerates, and therefore meeting right people, reading right books, watching nice films, videos are the ways we can increase our EQ. Over and above that, watching people. माझे हिरोज, जसं मी ते उदाहरण दिलं वोल्टासच्या कर्मचाऱ्याचं, ते माझे हिरो आहेत. त्यांच्या कल्पना वेगळ्या आहेत. दुर्दैवाची बाब ही आहे की आपण त्यांचं ऐकत नाही. त्याचं काय शिक्षण असेल? त्याची तीच ख्याती झाली होती त्या वोल्टासमध्ये. जेव्हा मी मॅनेजमेंटला सांगितलं की सर ये प्रॉब्लम जो आप एयर कंडीशनर का देख रहे हो, इतना आपके पास रिजेक्शन आ रहा है, वो उसका उत्तर आपके ब्लू कॉलर वर्कर के पास है. बोले सर कौन सा वो वर्कर है हमारा? मतलब प्रभाकर दिगे. अरे यार उसका तो नाम मत ले, उसने तो सारे वोल्टास की हवा टाइट करके रखी, बदमाश है, यूनियन वाला है, ये है वो. मतलब सर
जरा साहब आ जाइए मेरे प्रोग्राम में, डैडी वो क्या सुनाना चाहता आपको वो देखिए. त्या मुलांनी हे चित्र दाखवलं आणि सर्वांना विचारलं माझ्या मार्फत. मला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की सर याच्यात 2 चेहरे लपून ठेवलेले आहेत, पण म्हणे 99.9 लोक तुम्हाला उत्तर देतील तिकडे दगड आहे, साप आहे, फांद्या आहेत आणि वटलेलं झाड आहे वगैरे वगैरे वगैरे. कोणाला ते सहजासहजी 2 एक पुरुष आणि एक स्त्रीचा चेहरा दिसणार नाही, गॅरंटी आहे. माझ्या ते झालं. त्यांनी मला विचारलं, त्यांनी चित्र काढलं, काय दिसतं सर तुम्हाला? म्हटलं वगैरे झाड आहे नाही, वटलेलं झाड आहे. हे हाच प्रॉब्लेम आहे सर. आणि जे उत्तर आता आपण ऐकलं मॅडमकडनं की काळ्या बाजूकडे लक्ष देतो, नकारात्मकतेकडे आपलं लक्ष वेधलं असतं. आणि हा प्रकार कदाचित IQचा असावा असं लोकांचं म्हणणं आहे. But when you develop the EQ, then you are able to empathize with even the worker and say, okay, Baba, teach me. How is it that you are saying that this component in this air conditioner is defective? Now we will listen to you. 3 महिन्याचा कालावधी मी त्यांना दिला वोल्टाजला. मी म्हटलं प्रत्येक महिन्यात येऊन मी तुमचा फॉलोअप घेईन, बघेन काही फरक दिसतोय का. तेव्हापर्यंत त्यांच्यामध्ये तू मै निघून गेली होती. सर्व सिनियर्स त्याचं ऐकत होते. दुसऱ्या महिन्याची डेट त्यांनी मला दिली. म्हणे सर तुम्ही येऊ शकता का, वेगळी डेट देत आहोत. म्हटलं तो प्रभाकर दिघे त्रास देतोय का तुम्हाला? म्हणजे नाही सर या ना तुम्ही. मी गेलो त्या दिवशी ठाण्याच्या प्लॅन्टमध्ये. प्रभाकर दिघेचे फोटोज ऑल विनप्रो त्यांची ISO 9000 एजन्सीने 1 लाख रुपयाचा प्राइस त्याला डिक्लेअर केलं होतं, कारण की त्यांच्या इंजिनियरलाही कळलं नव्हतं की प्रॉब्लेम काय असावं त्या रिजेक्शनचं. फक्त एक कंपोनंटचं डिझाईन वेगळं करावं असं त्याचं म्हणणं होतं. कारण तो दिवस रात्र जेव्हा काम करायचा. आणि सर माझं तुम्ही बघितलं ना कोणी ऐकत नाही. माझा ITI नाही झालेलं सर, अनुभव आहे, सर्व माझी जान मी वोल्टाजला दिलेली आहे सर, मग तुम्ही ऐकत नाही. मग माझं पण लक्ष नसतं त्याच्यामध्ये. दुसऱ्या वर्षी प्रभाकर दिघेला महाराष्ट्राचा आदर्श कामगार खिताब मिळालेला तो मुलगा आहे. इतकी पॉवर आहे आपल्या मेंदूमध्ये. त्या मेंदूचा वापर आपण कसा करतो हा चॅलेंज आहे. आणि आपले जे प्रियजन आहेत, तुमची मुलं, नातवंड, कर्मचारी, त्यांच्यावर पण आपण हा प्रभाव कसा करू शकतो. रादर दॅन डेव्हलपिंग देअर IQs unnecessarily, waste of time, see if they can be emotionally more intelligent people. They can withstand any difficulties. They can take up any challenge. ह्या ज्या स्टाफ आहे ह्या सर्व खेड्याच्या मुली आहेत, पण त्या इकडे येतात, शिकतात. You ask them to cook any continental dish and they are ready. काल परवा एका ह्या मुलीने मला सांगितलं की सर ज्या माझ्या मुलाला तुम्ही एनकरेज केलं होतं तो संदीप फाउंडेशनमधनं पास झालेला आहे. आणि पॉवर इंज जी माझी क्लायंट कंपनी आहे आणि मित्र आहेत, त्यांनी ह्या मुलाला इतकी चांगली नोकरी दिलेली, इतका चांगला रिपोर्ट देतात मला. काय हुशार मुलं आहे सर. कोणाच्या पोटी जन्म झाला, एक मुलकरीण म्हणणारी एक हाऊस हेल्प. So I think that's where we need to change our attitudes toward looking at one another, ourselves. If we change our attitude, then we can be of help to helping others as well. Okay, just understanding emotional intelligence. It's a simple guide to develop and recognize EQ in action. Emotional intelligence is the ability to recognize, understand, manage and influence your own emotions and the emotions of others. ही शिकवणूक खरं पाहिलं असता भगवद्गीतेमध्ये तुम्हाला मला वाचायला मिळते. कृष्णाने अर्जुनाला दिलेली कहाणी आहे, हे मंत्र आहे. शब्द स्थितप्रज्ञता असू दे आपल्यामध्ये, तू विनाकारण विचलित नको हो. That's the lesson I think these modern scientists and psychologists are giving us in the language that is more acceptable to us. It's called emotional intelligence. Be balanced person. गौतम बुद्धाने त्याला इक्वानिमिटी नाम दिलं आणि म्हणून ते मेडिटेशन टेक्निक्स आपल्याला हे शिकवतात. बी इक्वानिमस, टेक अ बॅलन्स. याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकदम भगवान बुद्ध होणार, कधी रागवणार नाही, कधी नाराज नाही होणार. बट यू कॅन कम बॅक, यू कॅन कम बॅक टू द ओरिजिनल सेल्फ इझिली, बेटर इफ यू आर इमोशनली इंटेलिजंट. तिसरी साइड हे म्हणते की there are 5 components of EQ which are all developable. Self-awareness. Who am I? What is my behavior? What is it that I am so doing that because of that my patient is not responding to me well? My wife, my husband is not responding to me well. My children are not responding. My neighbors are not.
are not responding. So self-examination, self-introspection is the key to developing your emotional intelligence. And as I said, and I'll repeat, it's a developable skill because of what the psychologists are proving beyond doubt. It will take just a little effort that you took by changing your mindset from looking at the tree or looking at the mendak to even go down. Self-regulation, which means you've got to be able to control. आता माझ्याकरता बोलणं फार सोपं वाटत असावं तुम्हाला, पण का परवाच कोणता शब्द येतो, माझी सटकली, आता माझी सटकली. नवीन गाडी ईव्ही आहे, महागाची आहे. आम्ही दोघं एका या महिंद्राच्या सिग्नलवर थांबलो आहोत कारण की इकडे तिकडे गाड्या आहेत. सवय जी लोकांना लागते, पोलीस नसतो म्हणजे केव्हाही ते पळतात आपलं पुढं. एक माझ्या पाठीमागे वेडा तो हॉर्न वाजवत होता विनाकारण. चला, तुम्ही थोडस दुर्लक्ष केलं त्याच्याकडं, कारण की लाल लाईट आहेत, शेजारी पाजारी कुणी गाड्या चालवत नाहीयेत. कमीत कमी तुम्ही नियम पाळू शकतो, थांबूया ना, 15-20 सेकंद तर थांबायचं नाही. हॉर्न वाजवत गेला. एवढंच नाही, त्यांनी येऊन गाडी ठोकली. मी नॅचरली चिडलो. हे इक्यू बिक्यू बाजूला ठेवलं, दार उघडलं, ओरडलो, त्यातलो. पण एक चांगला माझा तरुण मित्र जो आता पोलीस इन्स्पेक्टर झालेला आहे म्हणे, सर जाऊ द्या, ह्याला चूक ह्याची होती पण जास्त बेंड झालेली नाही गाडी, जाऊ द्या सर त्याला. त्या छोट्या मुलांनी मला प्रभावित केलं. गावाचा मुलगा आहे माझ्या, पोलीस इन्स्पेक्टर झालेला आहे तो. पण हा EQ सटकू शकतो जर आपण ह्याच्यावर रेग्युलेशन नाही ठेवलं तर. या मुलाच्या मदतीने मी रेग्युलेट झालो आणि मी बॅलन्स झालो. पण हे पण स्वतःही करू शकतो असं EQ सायन्स म्हणतंय. So that is the second trick. Motivation. Nothing should stop us from being constantly motivated. Despite all the difficulties we may have, challenges that we have, but you get up early in the morning feeling very motivated. ही स्वतःची पुरुषार्थी समजा किंवा काहीतरी, पण माझी एक सवय झालेली, इतके वर्ष झालेली, अगदी लहानपणापासून म्हणजे तरुणपणापासून मी 4 वाजता उठतो म्हणजे उठतोच. थोडंसं मेडिटेशन आहे, थोडंसं आनापान करून घ्यायचं, थोडंसं अनुलोम विलोम करून घ्यायचा, थोडंसं एक्सरसाइज, आणि मग बाहेरून गार्डनिंग करायची. बायको एक साईड गार्डनिंग करते, मी दुसरी साईड गार्डनिंग करतो. तरतरीत वाटतं, स्वच्छंद मन असतं. प्रयत्न हाच असतो की आपण दिवसभर मोटिवेटेड राहू. आपल्याकडे बघून इतरही कदाचित मोटिवेटेड होतील. कितीतरी दुःखी प्राणी असतात आपल्याच आजूबाजूला. But to be motivated is one of the higher traits that a high EQ person possesses and or practices on a daily basis. Empathy. Putting yourself in others' shoes. A great quality. Listen to understand what is the other person saying. कधी कधी खेळ खेळून बघा. 6चा आकडा इंग्लिशमधला, 9चा आकडा आहे इंग्लिशमधला. तुम्ही 6च्या आकड्यावर उभे आहात, तुमचे सोबती 9च्या आकड्याच्या समोर उभे आहेत आणि दोघात भांडण सुरू झालंय. ती म्हणते की हा 6चा आकडा आहे, तो म्हणतो नाही हा 9चा आकडा. भांडण भांडण भांडण. अरे जरा जागा चेंज तर करून बघा, किती फरक पडतो. मी सकाळी प्रयत्न करून आपल्या बायकोला सकाळचा चहा माझ्या हातचा देत असतो. मग लोक काही म्हणू, ती सवय झालेली आहे. आणि काय वाईट आहे त्याच्यात जर आपण पुरुषांनी बायकोला सकाळचा चहा आपल्या हातून करून दिला तर, वगैरे वगैरे सवयांकडे आपल्याला लक्ष द्यायचं. जर आपल्याला इमोशनली इंटेलिजंट पर्सनॅलिटी तयार करायची असेल, वाढवायची असेल, आणि हे सर्व आपल्या हातातच आहे. अँड देन सोशल स्किल्स, जी आज आम्ही तुमच्यात बघत आहोत की आपण जरी सिनियर सिटीजन म्हणवले जातो तरी तुमच्यातली कमराडरी बघा, तुमच्यातली आपसातली इंटरपर्सनल रिलेशनशिप बघा. केलं तुम्ही रोटरीत होता, तुम्ही निघाला तिकडनं, काहीतरी चांगला क्लब सुरू केलेला आहे, सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व आहात. आय थिंक इट्स अ ग्रेट क्वालिटी.
म्हातारपणाला जवळ येऊ देऊ नका. म्हातारपणाचे जे चाळे असतात ते आपल्या अंगी लावू नका. ही आमची कळकळीची विनंती आहे आपल्या सर्व सिटिझन्सला मला लागू. 80 वर्षाचं वय झालेलं आहे, पण असं वाटतंय की 50 सोडलीच नाही. लोक म्हणतात सर बसा ना बसा ना. अरे बाबा, म्हातारपण विनाकारण तुम्ही लादतात ते माझ्याकडे यायला लाजत आहे. नाही येत ते म्हणतं, तुम्ही लादता. बसा ना सर, हे ना तुम्ही येतात, वय झालंय तुमचं. भाषा आवडतच नाही मला ऐकायला. आणि हाच माझा चॅलेंज आपल्या सर्वांना. The youth that you have brought into this hall today, for which we are extremely grateful, I hope you continue to be those folks. Now, how to develop emotional intelligence? Practice mindfulness or meditation and self-reflection, introspection. Observe and label your emotions. की मी केव्हा कुठं कुठल्या परिस्थितीमध्ये थोडंसं माझी सटकती. Take a control of that. की हे नाही होऊ देणार. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स इज द बेस्ट मेंटेनन्स. जे जपाननी दुनियेला शिकवलेलं आहे. त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या लँग्वेजमध्ये एक शब्द तो इंग्रजीत ट्रान्सलेशन करून आलेला आहे, तो प्री मॉर्टम आहे. जर आपण थोडंसं आपलं परीक्षण केलं भारतीयांचं, तर आपलं पोस्ट मॉर्टम जास्त करतो. भांडण हे केलं ते केलं, ते म्हणतात थोडंसं प्लॅनिंग अगोदर करून घ्या. भांडणाला जागा देऊ नका, वादविवादाला जागा देऊ नका. सो वी हॅव टू गेट इन टू preventive maintenance of our total personality, especially our Sutra Sanchalak, namely the brain. Improve active listening to understand one another. Manage stress in healthy ways. Seek feedback and learn from it. हे सर्व स्लाइड्स मी सरांना पाठवणार आहे. Why EQ matters? It builds strong relationships. It improves communication, interpersonal communication. ज्याचा आपण बघितलेला आहे. ज्या आल्यात आपल्याला थोडासा विरोध होता, नाही तसं घर तिकडे झाडच आहे, धोंडे आहेत आणि हे ते ऐकून घे थोडंसं. तू माझ्या पोटात शिरून बघ ना, इकडे मला 2 चेहरे दिसत आहेत. जेव्हा तो फरक झाला तेव्हा आपण याशी जोडले गेलो. So it builds stronger relationships, it improves interpersonal communication, it enhances leadership effectiveness, and it leads to better decision making and well-being. मी सध्या इकडे थांबतो. दरम्यान कोणाचे काही प्रश्न असतील तर ते थोडी तुम्ही विचारून घ्या. आहेत का प्रश्न? माझा एक प्रश्न आहे. प्लीज मॅडम. पुरुषांचा IQ आणि स्त्रियांचा मी मनाने फेमिनिस्ट आहे. कदाचित माझ्या पूर्वजन्मी मी स्त्रीच असावं. थोडंसं बायस आहे माझा स्त्रियांच्या संदर्भात. पण हे सायन्स असं प्रूव्ह करू शकतो. हा प्रश्न विचारला जातो सायंटिस्टना, सायको अनालिस्टला, तर इट्स ऑलमोस्ट द सेम. But we realize in our daily life that a woman managing a house herself, being a housewife, appears or is emotionally more intelligent than us men. मला एक मिनिट पण ऐकून घेऊ. जो इन्सिडेंट सांगितला की सिग्नलवरती गाडीला मागून डॅश मारला तरी जर आपण शांत राहिलो तर मग ही वृत्ती वाढत आहे. कुठली वृत्ती? त्यांची. डॅश मारायची, हॉर्न करत राहायचं. हा एक फार मोठा चॅलेंज आहे आणि माझी खंत पण आहे की आपण काय करत आहोत अशा लोकांच्या संदर्भात. खरं पाहिलं तर काहीच नाही. आपल्याला वाटतं की पोलिसांनी करावं, पण जर त्या दिवशी माझं प्रसंगावधान व्यवस्थित असतं तर कदाचित मी सर्व गाड्या थांबवल्या असत्या आणि सर्व ड्रायव्हर्सला उतरवलं असतं आणि सांगितलं असतं ह्याला थोडं धडा शिकवा. ते केलेलं आहे. पण ही जर मोहीम आता काही काही सिटीजमध्ये चालू आहे आणि तरुण घेत आहेत हा पुढाकार. दे आर ट्राईंग टू एज्युकेट पीपल, स्पेशली ट्रॅफिक मॅनेजमेंट अँड अदर सच. कचऱ्याचे किती प्रकार आपण ऐकत आहोत. का बरं इंदोर नाशकापेक्षा सुंदर आहे? एका व्यक्तीने हा पुढाकार घेतला होता आणि त्याचा परिणाम बघा की सर्व इंदोराईट स्वच्छतेचं पालन करतात.
So it is possible. The question that you and I have is, can we do anything about it in our own sphere? Wherever we live, wherever we have our friendship, if we can infuse this concept, especially traffic management also. What will it mean if the person does come out and say, okay, stop the traffic, don't bother about the lights, we'll get this man to at least apologize. आणि मी बऱ्याच वेळा करतो, त्या दिवशी थोडंसं माझं सटकलंच होतं, पण एकदा आम्ही इगतपुरीच्या एका हॉटेलमध्ये थांबलो, मर्सिडीज गाडी, फॅमिली, आणि सर्व कचरा, नॅपकिन्स आणि हे जे लेसचे पाकिटं वगैरे सर्व फेकून मी गेलो तिकडं. मी सहज दाखवण्याकरता म्हटलं, आपकी गाड़ी का मैं फोटो ले रहा हूँ, आप जाओगे आगे तो पुलिस तक आपका ये कंप्लेंट पहुंच जाएगा. सोच लो. नहीं नहीं सर, हमारी गाड़ी नहीं, हम बाहर के आए हैं. उठाओ फिर कचरा, मैं तुम्हारा कचरा पहले उठाऊंगा और फिर देखो तुम करते हो की नाही. आणि मी अक्षरशः एक त्यांचं घाणेरडं पाकिट उचलून त्या हॉटेलच्या बाहेर आजकाल असतात ना ते डस्टबिन्स, मी जाऊन तिकडे टाकलं, सर्व फॅमिली उतरली आणि त्यांनी केली. सो इट इज पॉसिबल. इट जस्ट रिक्वायर्स अ पर्टिक्युलर डिसिप्लिन. आय एम मोर दॅन कन्व्हिन्स्ड. आणखी काही प्रश्न कोणाचे? सर. काहीतरी एखादं उदाहरण देऊन सांगा बरं. हॅलो. हा, क्वेश्चन माईक आहे सर. इमोशनल इंटेलिजन्स अँड इमोशनल स्ट्रेंथ. ऐकू आला प्रश्न. त्यांना बोलायला सांगितलं नाही, ऐकलं ना? ऐकलं. बरं, आता तुम्ही प्रयत्न करा बरं. माझ्याकडे सगळं उत्तर आहे तसा भाग नाही आहे. नाही केलं. इमोशनल इंटेलिजन्स आणि इमोशनल स्ट्रेंथ याच्यामधला फरक. इंटेलिजन्स आणि स्ट्रेंथ. इमोशनल इंटेलिजंट आहे, पण ते इंटेलिजन्स वापरता आला पाहिजे, दॅट स्ट्रेंथ. Yeah, application is probably a more appropriate word if you are. आय थिंक आन्सर त्याचं असं आहे की इमोशनल इंटेलिजन्स आहे आपल्याकडे, पण इमोशनल स्ट्रेंथ आपल्याला वापरण्यासाठी अनेक फॅक्टर त्याच्यामध्ये काम करतात की जे आपल्याला पूर्णपणे वापरू देतात किंवा देतात. उदाहरणार्थ आता समजा माझ्याकडे इमोशनल इंटेलिजन्स आहे की समोरच्या व्यक्तीला थांबवावं एखादी गोष्ट करण्यापासून, परंतु आता जसं तुम्ही सांगितलं की लेडीज आणि जेंट्समधला जो फरक आहे, तर आपल्याकडचं अपब्रिंगिंग असं आहे किंवा आपल्याकडची सोशल सिस्टम अशी आहे की त्याच्यामध्ये ती गोष्ट मला कंपल्सरी करावी लागते एखादी गोष्ट. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आता समजा माझे मिस्टर आहे आणि त्यांनी मला सांगितलं मला आत्ताच्या आत्ता 2 पोळ्या करून दे संध्याकाळच्या जेवणाला, मला नाही चालणार भात खा, तर मला ते करावं लागतं बिकॉज ऑफ सोशल प्रेशर किंवा फॅमिली प्रेशर. माझ्याकडे इमोशनल इंटेलिजन्स आहे, मी समजू शकते, सगळं आहे, पण माझ्याकडे ती स्ट्रेंथ नाही आहे बिकॉज ऑफ अदर circumstances, and I keep quiet, I do it. Yes, but then you allow yourself to be subservient to that. Yeah. What stops you from saying, sweetheart, Yeah, why don't because you? I don't want my house to be a quarrel maidan. You can prevent that from happening, na? Yeah, I can prevent. No. I can prevent, but if I will prevent it, so many factors are there that will come to me, or that will create a havoc in the house. I don't want that. Changing his mindset is very difficult. Sorry? So I just find it very difficult. I do it and या प्रोग्रामचं नाव आपण नवरा बायकोची भांडणं असं करू. फार मोठा जो प्रघात झालेला आहे ना मॅडम. ओके, आता आम्ही ऐकलं. इट्स एंटायरली अप टू अस. व्हेन आय से चेंज, यू चेंज युअरसेल्फ, व्हॉट विल इट मीन फॉर यू टू से स्वीटहार्ट? लोक सासूबाई हे ते नाही करणार. कदाचित त्यांचे मला दुखतील, तुमच्या पाठीमागे शिवाय देतील, जसं ते वराड निघालं लंडन ना, ती वृत्ती ती. इट्स अ व्हेरी गुड लेसन ॲक्च्युली. We have to pick up our guts, and especially the women folks. We're very proud of the women in our home, for instance. Extremely proud. They're doing so well, and we are equally happy, if not happier, that the husbands that they have married are on par with their thinking.
Difficult to find a better cook than my son, for instance. Difficult to find an adventurist than my son-in-law, for instance. They are an inspiration. But all that I think I claim to suggest, madam, knowing that these are the realities of life, surroundings are the realities of life. But once again you go back to the Bhagavad Gita, and the example that one gets to hear is, look at lotus flower. आजूबाजूला चिखल आहे, पण जणू काय त्या कमळाने निर्णय घेतलेला आहे, संकल्प सोडलेला आहे की मी सुंदर फूल राहणार म्हणजे राहणारच. मी पण अशी गृहिणी राहणार की जी सर्वांचं करून घेईल, पण इतरांचा सपोर्ट पण मला अपेक्षित आहे आणि तो त्यांनी द्यावा, इन्क्लुडिंग दी हजबंड्स. आय एम मोस्ट ऑफ द टाइम, मेनी अ टाइम, व्हेरी अँटी हजबंड्स अँड देअर दिस काइंड ऑफ अ बिहेवियर. चहा करून दे, अरे 2 कवडीची नोकरी करून आलायस, ती बायको पण कदाचित नोकरीवर जात असावी किंवा हॉस्पिटल मॅनेज करत असावी, आणि हा हक्काने म्हणतोय चहा दे, अरे तू कर ना चहा. अशा घरी मला तुम्ही प्लीज आमंत्रण द्या. मग मी माझं दुसरं नाव असेल बाहेर काम तर करू द्या ना बायकांना काम. नाही पण चहापर्यंत ठीक आहे, पण पोळ्या करून द्या म्हटलं मग तुम्ही मला येऊन भेटा. माझ्या विधवा आईने मला इतकं सुंदर ट्रेनिंग दिलं होतं. काय तिची अशा विजन असावं, बेटा तू कधी बाहेर देशात गेला ना की तुला नोकर चाकर आणि आई तर अजिबात मिळणार नाही. पोळ्या, माझ्यासारख्या पोळ्या बनवणारा कदाचित एखादा शेफ असावा, पण पोळी भाजी, माझं ऑमलेट फार प्रसिद्ध आहे. तर कधीतरी तुम्ही या ब्रेकफास्ट साठी आणि घेऊन या तुमच्या यजमानांना. तुम्ही या ना पुढाकार, तुम्ही पुकारा ट्रेनिंग, चला आपण जाऊ पारेख फार्मवर. सरांकडे जायच्याकडे आता उत्तर आलं असावं. पहिलं पाऊल उचलायचं. बरं, एक शेवटलं हे, कधी कधी जो प्रश्न विचारला जातो आणि जो भेडसावतोय तो हे जे आपलं ब्रेन आहे, ज्याला मी सूत्रसंचालन म्हणतो, आणि मग एक हृदय पण आहे. पण जे आजच्या तारखेमध्ये नॉलेज स्प्रेड होत आहे ते ह्या स्लाइडमध्ये मी घेतलेलं आहे. ब्रेन वर्सेस हार्ट. द ब्रेन as the control center. Now specific areas of your brain, particularly the limbic system, which includes structures like the amygdala and hippocampus, are heavily involved in processing emotions, memories and motivations. These areas interpret sensory information and trigger emotional responses. Different emotions activate distinct neural pathways and networks. तर हा संबंध तुम्ही बघा की ब्रेनचं काय काम असतं आणि हार्टचं काय काम असतं. स्लाइड्सच्या पलीकडे जाऊन आपल्याला एखादी वेदना होते. पहलगामचं चित्र सर्वांनी बघितलेलं आहेच आणि मन विव्हळतं आपलं. जुन्या भाषेत हृदय विव्हळतं आपलं आणि हे काम हृदयाचं आहे. जेव्हा ते हृदय विव्हळतं किंवा आनंदी होतं, कुठल्या प्रकारचे सेन्सेशन येतात ते संकेत पाठवतात. आपले हे सर्व ऑर्गन्स इंटरलिंक इतक्या सुंदर प्रकारे निसर्गाने करून ठेवलेले आहेत की जणू काय ते हार्ट आता त्याला एक विजन देतं की तू काहीतरी कर. त्या प्रेरणा आपल्याला त्या स्रोतातून मिळतात. हा एक संबंध आहे. तर हार्ट वेगळं नाही आहे जे विचार करू शकत नाही, पण ब्रेनच असा एक सूत्रसंचालक आहे ज्याच्यामध्ये इमोशन्स, इतर इंटेलिजन्सेस, बरेचसे इंटेलिजन्सेस आहेत 8-9 प्रकारचे, जे मी जोशी सरांना पाठवेन पॉवरपॉईंटमध्ये. ते तुम्ही घरी अभ्यासू शकता. वेळ झालेली आहे. शेवटी कोणाचे काही प्रश्न किंवा सजेशन्स असतील ते ऐकून घेऊ आपण. मोठ्याने थोडंसं. इमोशनल इंटेलिजन्स मध्ये ब्रेन इज मोर इन्व्हॉल्व्ड और हार्ट इज मोर? ओनली ब्रेन. Now this is a very difficult paradigm shift that I am suggesting. The only function of the heart is to give sensation. एकदम राग येतो, विव्हळतं मन त्या विधवेचे चित्र बघून, तिच्या नवऱ्याच्या प्रेताकडे बघून, पण तो संकेत जातो ब्रेनवर की यार आपल्याला हे असह्य आहे, हे आपण होऊ देणार नाही. So that's the only function of the heart, to pump that blood, to pump those sensations, which then the
brain takes and decides what to do with it. हे तुम्ही घरी जाऊन थोडंसं आणखी याच्यावर विचार करा. Any other quick questions? Just to add to whatever you're Please. saying, if you do a Vipassana course, Yeah. I mean, I've been doing like, I'm a Vipassana meditator. But sir, तुमचा जो प्रश्न आहे की brain and body, are they different? No, they are one and the same. ते तुम्हाला लवकरच कळेल. आणि ॲज पर द गुरुजी की हे सगळं सांगून शक्य नाही आहे, ते अनुभवायला पाहिजे. तर जेव्हा तुमचं ब्रेन हाऊ इट वर्क्स, according to that, at a very microcellular level, you get sensations on your body. So how your mind thinks or your brain thinks, it gets represented on your body. Reflects. So it's not, they are not really entirely different. They are, you know, they influence each other. That's important. Very good. I'm glad you mentioned Vipassana because we're all Vipassani, right? From our childhood, went as a school girl, but we've been very impressed. आता सर्वांनी विपश्यना केली. मी एक आपला माझ्या पाठीमागे लागले, तुम्ही पण करून घ्या ना. काय म्हटलं, सर्व वाचून झालंय माझं, गुरुजींचे सर्व कॅसेट्स मी ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत, बघितलेले आहेत, नाही जायचं. पण तरी बायकोच्या प्रोत्साहनाने मी गेलो, पण माझ्या अटीवर गेलो. अटी काय असतात? रिबाउंड ठेवायचं आहे, नो प्रॉब्लेम. तसंच मी बडबड करत राहतो, शांत राहू 9-10 दिवस, काही हरकत नाही. मग 4 वाजता पहिलं सेशन, काही हरकत नाही, मी पण 4 वाजता सुटतो. शेवटला मी हिला विचारलं की डिनर किती वाजता मिळतं तिकडं? म्हणे डिनर 4:30-5 वाजता मिळतं, पोहे आणि काहीतरी ड्रिंक, लिंबू पाणी. मन बेचैन झालं. आमच्या कॉर्पोरेट प्रोग्राम्समध्ये लोक दारू पितात, मटण खातात, हे करतात 10-11 वाजेपर्यंत. काय विपश्यना आहे, जाऊन तर बघा हो. मी गेलो, पण माझ्या अटीवर गेलो. मी 10 दिवसाची माझी चिकूची खुराक घेऊन गेलो. आपले असतात ना, भूक लागली, जरी महादेव आले की बाबा तू पाप करतोयस, माफ करा महादेवा, भूक लागली म्हणून मी खात आहे. सवय अशी झालेली, रात्री झोपण्यापूर्वी थोडासा केक, थोडंसं फळ पाहिजेच असतं मला, सवय आहे बघा. पहिल्या दिवशी किडनी पेन सुरू झाला, दुसऱ्या दिवशी असह्य झाला, तिसऱ्या दिवशी आटोक्याच्या बाहेर पेन झाला. डॉक्टरांकडे गेलो, म्हटलं बाबा एक आयुर्वेद आहेत आमचे, त्यांची औषधी मी आज आणलेली नाही, ती बघा मिळत असेल तर. 11-11:30 वाजले होते, नाही मिळाली. सकाळी गुरुजींच्या सेशनमध्ये गेलो आणि त्या सेशनमध्ये ही जाणीव झाली, ती अनुभूती जो शब्द वापरला तुम्ही, ती फार महत्वाची असते. जणू काय एक लेझर सारखी पॉवर माझ्या किडनीकडे गेली आणि मला बाथरूम मध्ये जावंसं वाटलं आणि स्टोन वॉज आउट. पण ही कहाणी इतकी महत्वाची नाही, जी ही आहे की 10व्या दिवशी जेव्हा फॅमिली मला रिसीव्ह करायला आली की बघूया पप्पाने काय कसं काय केलं तिकडं, विशेष करून चिकी खाल्ली का. पहिल्यांदा मी त्या आल्या सोबत माझ्या चिकीच्या 10 पॅकेट्स त्यांना दिल्या. पाहायची गरज आहे नाही भासली, इतकी ती स्ट्रॉंग टेक्निक आहे. And that's the beauty of this Indian technique, like Vipassana or any other such spiritually oriented techniques. And we highly encourage we Indians to go back to our ethos and figure out what it is that we can take, internalize, imbibe, and share it with others. Good question. पुरे रामकर सर, आपला काही प्रश्न असावा, आपल्या चेहऱ्यावर दिसते मला. Very good. It has created really emotional intelligence, and as you and I, everyone knows that by emotional intelligence you can blackmail also and you can encourage also. Blackmailचं तर उदाहरण द्यावर मला, because it's not a very positive word and that's why I'm very curious. I said encourage also. नाही, blackmail तो शब्द वापरला. I'm not saying blackmailing in the sense that if somebody goes in a negative way, then how to change it? That is only by emotional you can do it. By touching his feelings or saying, touching his personal problems, then only you can do that. Very good. And my word for that is, and we can all try it, we're already doing it. This is only putting it more scientific. Make deposits in the emotional bank accounts of people. What stops us from the staff who comes in the morning?
नमस्ते बाई, कशी आहात तुम्ही, घरी व्यवस्थित चाललंय का, दॅट इज अ डिपॉझिट. दॅट मीन्स सो मच टू अस, टू हर. वी डोंट नो व्हॉट काइंड ऑफ माइंडसेट शी इज कम टू द वर्क फॉर. सो लिटल थिंग्स will give you an impression that you're being revered, you're being liked, you're being looked up to. And the root cause is you have made a deposit in the emotional bank account of people. Banda karaychi? Come again, feel free, don't have to wait for Mr. Joshi. You have our phone numbers. And anytime, I'm really serious, you want to have some nice breakfast cooked by me, I all hakkaniya. Okay? All the very best. And thank you so much for all that you're doing. Some of the things that we work for, as Prabhu Joshi mentioned, we are currently involved in developing some certain villages, but certain aspects of the villages. Those are 21 villages आम्ही digitize केलेलं आहे. आणि it's a very simple technology. एक 43 इंचाचा TV त्यांना दिलेला आहे आणि एक जोडपं आहे अमळनेरमध्ये रिटायर झालेलं जिल्हा परिषदेच्या शाळेतनं. त्यांनी सर्व अभ्यासक्रम एन्क्रिप्ट केलेला आहे पेन ड्राईव्हमध्ये 1 ते 10वी पर्यंत. सो व्हॉट वी डू, अँड इफ यू फील लाईक पार्टिसिपेटिंग इन दिस व्हेंचर, 1 TV 43 इंचाचा म्हणजे मुलांना बघता येईल. आणि दिस पेन ड्राईव्ह विच हॅज एंटरटेनमेंट, सॉंग्स, राष्ट्रगीतं, गणित, मराठी, इंग्लिश सर्व त्यांनी करून ठेवलेलं आहे. सो दॅट्स वन चॅलेंज दॅट यू कॅन प्रॉब्ली कन्सिडर ॲज अ क्लब. I'll close here. Thank you so much once again. Good night. अरे कशाला औपचारिकता ही? मित्रांनो, श्री विनोद पारेख सरांनी खरोखर अतिशय चांगली माहिती दिली इमोशनल इंटेलिजन्स बद्दल. त्याबद्दल आपण सर्व त्यांचे आभारी आहोत आणि त्यांचं अभिनंदन करूया. मी श्री रवींद्र शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया आभार प्रदर्शन करावं. मी जेव्हा आमच्या ग्रुपवरती संदेश पाठवला तेव्हा त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की उन्हाळ्याची तीव्रता खूप वाढत आहे आणि म्हणून आपण एका हिरव्यागार फार्मवरती थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी आपण जाणार आहोत. पण तिथे वातावरणाबरोबरच इतकी सुंदर बौद्धिक मेजवानी आपल्याला मिळेल ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती. विनोद पारीख सरांचं नाव खूप ऐकलेलं आहे, कारण आपण सगळे आपल्यापैकी बहुतेक जण हे माझे रोटरी मेंबर आहोत आणि पारेख सरांचा रोटरीशी खूप जुना संबंध आहे. पण त्यांची प्रतिपादन करण्याची शैली आणि त्यांचं वक्तृत्व ह्याचा अनुभव आम्ही पूर्वी घेतलेला आहे आणि जवळजवळ 25-30 वर्षानंतर पुन्हा तोच अनुभव आपल्याला इथे मिळाला. आपण खरोखरच भाग्यवान आहोत. आणि सर, आपलं हे जे कार्य आहे हे असंच चालू ठेवा. अनेक वर्ष तुम्ही पुढच्या पिढ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन करीत राहा अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. याच्यासाठी आपल्याला दीर्घायू आरोग्य लाभो या प्रार्थनेने मी या कार्यक्रमाचा शेवट करतो आणि आमच्या जिवलग सेवाभावी संस्थेतर्फे आपले हार्दिक आभार मानतो. हो, अल्पोपहाराची मेजवानी होतीच, पण बौद्धिक मेजवानी ही फार अगदी त्याच्यापेक्षा स्वादिष्ट होती. धन्यवाद. तुमचे काही तरुण मुलं असतील, नातवंड असतील, आमच्याकडे एक youth development program आहे where they even learn about sex. Kamla handles all the young women separately, talks about menstruation, masturbation, everything that parents otherwise don't talk in the Indian homes. So consider that also. We organize these youth development programs as well as little children's programs. मागच्या आठवड्यात 2 आठवडे झाले 20 मुलं आई वडिलांनी पाठवली होती, नातवंड होती ती त्यांची. So we have worked for every person, every human being, big and small. Make use of us. We'll be very happy to be of service to you. कुठं? इथेच. आणि थँक्स टू अंजली, तिने ही जागा दिलेली आहे. थँक्यू सर.